तर 1993 मध्ये रामदास कदम यांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतलं होतं. होतं की जाळण्यात आलं होतं असा प्रश्न उपस्थित केलाय अनिल परब यांनी. आहे की शेवटी ह्याचे उत्तर जे रामदास कदमजींनी आरोप केला त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे आणि अनिल परबच्या आरोपाचं उत्तर रामदास कदमजींनी दिलं पाहिजे. कारण का सत्य हे ते लोकच सांगू शकतात ना. कालपासून जी माहिती रामदास कदमजींनी बाहेर काढली बाळासाहेबांच्या संदर्भात त्याच्या बाबतीचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे का देत नाहीये, का गप्प आहेत? तुम्हाला अनिल परब का लागतोय, तुम्हाला भास्कर जाधव का लागतोय, तुम्हाला हे अन्य लोक का लागतायत? तुमच्या वडिलांबद्दल अगर कोणी अशी माहिती दिली असेल तर तुम्ही ठणकावून पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं पाहिजे की बोलणारा व्यक्ती खोटं बोलतोय, माझ्या वडिलांची माझ्या कुटुंबाची तुम्ही बदनामी करू नका, मी आबरू नुकसानीचा दावा टाकीन. बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी खरं म्हणलं आतापर्यंत दाखवली पाहिजे होती. हे विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजण्याचा ऐकण्याचा अधिकार आहे. रामदास कदम यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे असंही म्हणतात. जाऊन दे ना नार्कोटेस्ट, सगळ्यांची एकत्र जाऊन दे. बाजूला उद्धव ठाकरेचे पण बेड लावा, होऊन दे ना एकत्र नार्कोटेस्ट, जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी कधीतरी झालं पाहिजे. आम्ही दिशा साहेबांबद्दल बोलतो, आदित्य ठाकरे गप्प. आता बाळासाहेबांबद्दल विषय आला, उद्धव ठाकरे गप्प. याच्यापेक्षा अगर नार्कोटेस्ट अगर एकमेव मार्ग असेल तर एका बाजूला एक दुसऱ्याच्या बाजूला सगळ्यांना झोपवा आणि नार्कोटेस्ट करून घ्या. नितेश राणेंचे पाहुणे स्वित्झर्लंड वरून येणार होते का असा आरोप जो आहे त्यांनी केला आपलं अनिल परब यांनी. हो, माझे पाहुणे नाही येणार होते. कोणाचं तिकीट त्या दिवशी होतं आणि नेमकं अनिल परबचं लोकेशन जरा तपासा त्या दिवशीचा, त्या काळातला कोण कोणाबरोबर कोऑर्डिनेशन करत होतं आणि कोण स्वित्झर्लंडचा बोर्डिंग पास घेऊन उभा होतं. हे वेळ आल्यावर अनिल परबला कळेल आणि मग अवघड होईल चेहरा दाखवायला महाराष्ट्रासमोर. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक आयोगाला मला पक्षाचं नाव देण्याचा अधिकार नाही असं ते म्हणतात. आता शेवटी या सगळ्या आरोपांवर बद्दल ते निवडणूक आयोग आणि हे लोकच उत्तर देऊ शकतात ना. कोणी काही बालिश आरोप करेल आणि आम्ही त्याचं उत्तर द्यावं असं कुठे लिहिलेलं नाही.